बातमी महत्त्वाची आहे। कोल्हापुरातनं शिरोळ तालुक्यात ऊस दर आंदोलन आणखी चिघळलंय। आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। घटनेमुळे मध्यरात्री शिरोळमध्ये काही काळ तणावाची स्थिती होती। पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, आत्ताची स्थिती नेमकी काय? सदर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये ऊस दराचं आंदोलन हे चिघळताना पाहायला मिळते। कारण कालही या ठिकाणी अशाच पद्धतीची तणावपूर्ण परिस्थिती होती आणि मध्यरात्री दत्त सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण देखील केल्याचा आरोप आहे तो केला जातो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे मध्यरात्री शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तणावाची परिस्थिती आहे ती निर्माण झालेली होती। हा जमाव वाढत असल्याचं बघत पोलिसांनी बळाचा वापर करून या सगळ्या जमावाला पांगवलेला आहे। सध्या या सगळ्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकूणच आपण बघतोय विशेषतः शिरोळ तालुक्यामध्ये ऊस दराचं आंदोलन जे आहे ते चिघळताना बघायला मिळते। विशेषतः आंदोलन अंकुश ही जी संघटना आहे ती ऊस दराच्या मागणीवरून आता आक्रमक झाल्याचं देखील बघायला मिळतंय, रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन या सगळ्यामध्ये काही तोडगा आता काढणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। राजू शेट्टी नेमकी या सगळ्या संदर्भात काय भूमिका मांडणार हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय या सगळ्या ऊस दराच्या प्रश्नावरून आता आंदोलक आणि पोलीस आमने सामने येताना बघायला मिळत आहेत। नक्कीच अपडेट्स घेत राहूस तूर्तास। धन्यवाद।